6 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजण्यापूर्वी उदगीरच्या अगदी जवळ नेत्रगाव रोडवर सुमारे 45 वर्षांच्या एका व्यक्तीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडला. सकाळी लोकांनी हा मृतदेह पाहिल्यावर लगेचच उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला याबाबत कळवले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी तातडीने ही माहिती जिल्हा पोलीस अधिकारी अमोल तांबे यांना दिली. तसेच राजकुमार पुजारी स्वतः आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडल्यामुळे पोलिसांना सुरुवातीला हा प्रकार अनैतिक वाटला. संबंध असतील असं वाटत नव्हतं, पण तरीही सगळ्यात आधी मयत कोण आणि त्याचा मृतदेह इथे का टाकला गेला, कोण टाकलं, हे प्रश्न जास्त महत्त्वाचे होते. हे प्रश्न सोडवण्यासाठी पोलीस मृतदेहाची ओळख लावण्याचा प्रयत्न करत होते. मृतदेहाचा पंचनामा करत असताना अनुभवी आणि दृष्टिक्षेप असलेल्या पोलिसांनी एक गोष्ट नीट पाहिली की मृतदेहाचा एक पाय घासलेला होता. म्हणजे खून कुठेतरी दुसरीकडे झाला असावा आणि मृतदेह इथे आणून टाकलेला असावा असं प्रथमदर्शनी वाटत होतं. यवाना परिसरातील लोक घटनास्थळाजवळ गर्दी करायची आणि तर्कवितर्क चालू होते. त्या दरम्यान पोलीस लोकात मिसळून बसले आणि चर्चेत भाग घेऊ लागले. चर्चेतून कळलं की हा माणूस उदगीर शहरातील समतानगर भागात राहत आहे. ही माहिती पोलिसांना फार महत्त्वाची वाटली. ते लगेच समतानगर परिसराकडे तपासासाठी वळले. पोलिसांनी समतानगरमध्ये जाऊन शोध घेतला तेव्हा समजलं की तो युक्ती पिंटू उर्फ महादेव कोंडिबा गायकवाड आहे. तो काही वर्षांपासून समतानगरमध्ये राहत होता, पण मूळचा डोंगरगाव तालुका शिरूरचा रहिवासी आहे असंही कळलं. पोलिसांनी ठरवलं की ते पिंटूच्या घरी जाऊन तपास करतील. डोंगरगावात पोहोचल्यावर पिंटूबद्दल अधिक माहिती मिळाली. पिंटूचा मोठा भाऊ हनुमंत कोंडिबा गायकवाड, वय सुमारे 76 वर्ष, उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला आला. त्याने सांगितलं की त्याचा भाऊ पिंटू उर्फ महादेव कोंडिबा गायकवाड अनेक वर्षांपासून सुनीता मधुकर पोरखे हिच्यासोबत समतानगर येथे राहत होता. त्यांचं लग्न झालं नव्हतं, तरीही ते नवरा बायकोसारखं जगायचे. दोघांमध्ये प्रेम होतं. पोलिसांनी त्याच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्ह्याचा तपास सुरू केला. नोंद घेतली. पोलीस पथकाने सुनीताकडे चौकशी सुरू केली, पण सुनीता काहीही सांगायला तयार नव्हती. मग पोलिसांनी वेगवेगळ्या मार्गांनी माहिती मिळवायला सुरुवात केली. तिने आधी सांगितलं की रात्री भांडण झालं आणि पिंटू उर्फ महादेव कुठेतरी निघून गेला. नंतर तिने सांगितलं की तो मारहाण करू लागल्यावर आम्ही बाहेर जाऊन झोपलो आणि रेल्वे स्टेशनवर थोडं झोपलो. त्यानंतर घरातील इतर लोकांकडूनही चौकशी केली, पण त्यांच्या सगळ्यांच्या गोष्टी वेगळ्या होत्या. या मतभेदांमुळे पोलीस थोडे कडक झाले. तेव्हा सुनीता मधुकर पोरखे हिने एक भीषण प्रकार पोलिसांना सांगितला. तिने दिलेली माहिती ऐकून पोलिसांच्या तळपायाला आग लागली. सुनीताने पिंटू उर्फ महादेव याचा खून का केला असं या व्हिडिओत सविस्तर पाहू. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर क्राईम रहस्य या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. समतानगर परिसरात सुनीता मधुकर पोरखे ही आपल्या मुलगा आणि मुलींसोबत राहत होती. सुनीताच्या वागण्याबद्दल परिसरात फार चांगले बोलले जात नव्हते, कारण ती बिनधास्त स्वभावाची होती. तिच्या वागण्याला कोणताही बंदोबस्त नव्हता असं लोकांमध्ये चर्चा होती. तिने तिच्या जवानीत बहरात असताना सामाजिक बंधने तिला काहीच मान्य नव्हती. ती चार चौघीत उठून दिसत होती, त्यामुळे बरेच पुरुषांच्या नजरा तिला लागायच्या. तिलाही तिच्या सौंदर्यावर गर्व होता. तिला वाटायचं की तिच्या आयुष्यात असा पुरुष हवा जो तिच्या मनाप्रमाणे असेल. म्हणून तिने गावातल्या एका प्रियकरासोबत राहणं पसंत केलं. त्या दोघांनी संसार बसवला. सुखाचे दिवस चालू झाले. याच दरम्यान त्यांना एक मुलगा झाला. दुर्दैवाने तो मुलगा अपंग होता, पण तरीही ती खचली नाही. आपला मुलगा सांभाळत ती प्रियकरासोबत आनंदात जगत होती. पण मुलगा झाल्यानंतर प्रेम आटलं झालं. त्या दोघांमध्ये काही वर्षातच दुरावा आला. ती त्याला सोडून गेली. आता ती एकटी नव्हती. तिच्या कुशीत मूल होतं. त्या मुलासोबत ती जे मिळेल ते काम करून जीव धरण्यास लागली.
दरम्यान तिच्या आयुष्यात एक पुरुष आला. त्याने तिला सुख आणि आदराचं आश्वासन दिलं. आता ती दुसऱ्या प्रियकरासोबत राहू लागली. नवे नाते, नवी सुरुवात झाली, सगळं छान चाललं. त्यातून तिला एक मुलगी झाली. तिचा दुसरा प्रियकरही तिला दूर करत गेला. पुन्हा तिचा त्याच्याप्रती प्रेम कमी झालं. ती त्यालाही सोडून गेली. 2 मुलं आणि ती, हे तिघे राहू लागले काही दिवस. असं पुढे गेलं, ती पिंटू म्हणजे महादेव कोंडिबा गायकवाड याला भेटली. दोघे एकमेकांना आवडले. तिने त्याला पसंती दिली आणि त्यालाही ती हवी होती. मग लगेचच संसार लावायला सुरुवात झाली. सुनीता आता तिसऱ्या प्रियकरासोबत राहू लागली. लग्न तरी झालं नव्हतं, पण नवरा बायकोसारखंच दोघं राहत होते. मुलंही मोठी झाली होती. पण तिच्या मुलाच्या पायाला गँग्रीनसारखा आजार लागला होता. तो आजार वाढतच होता. त्यामुळे त्याला जागेवरून हलता येत नव्हतं. दरम्यान सुनीताची मुलगी वयात आली आणि तिचं लग्न लावून दिलं होतं. ती तिच्या सासरी गेली होती. पण पिंटू उरप महादेवला दारूचं व्यसन लागलं होतं. तो दारूच्या नशेत राहायचा आणि त्याने सुनीताला त्रास द्यायचा. दारू प्यायल्यानंतर सुनीता आणि तिच्या मुलं-मुलींशी वाद घालत असे. कधीकधी मुलांना मारायची सुद्धा त्याला सवय होती. आणि सुनीताला हे बिलकुल आवडायचं नाही. आपलं नवरा-बायकोसारखं नातं आहे म्हणून ही मुले आपलीच आहेत असं ती त्याला सांगायची. पण तो म्हणायचा, ही मुले माझी नाहीत. तेव्हा ती चिडायची आणि मग त्यांच्यात वाद व्हायचा. कधीकधी हातापायाही उगाच उठायचे. हे रोजचं होत असे. या वादातून काहीतरी वेगळं होईल असं कुणालाच वाटत नव्हतं. पण दारू पिणाऱ्याचा त्रास कधीकधी इतका असह्य होतो की जवळच्या लोकालाही तो वैरी वाटू लागतो. इथेही सुनीता प्रेमानं महादेवशी नातं जडलं होतं. त्याला नवरा मानलं होतं. पण तो तिला त्रास देत होता. दारू पिऊन शिवीगाळ करून मारहाण करत होता. तिच्या अपंग मुलालाही आणि विवाहित मुलीलासुद्धा शिवीगाळ करून मारायचा. त्याच्या या वागणुकीमुळे ती खूप त्रस्त झाली होती. 5 तारखेला नेहमीप्रमाणे दारू प्यायलेला महादेव घरी दंगा करायला लागला. सुनीताला शिवीगाळ केली. तसंच तिच्या मुलाला आणि बाळंतपणासाठी आलेल्या मुलीलाही त्याने शिव्या देऊ लागल्याने सुनीता चिडली. तिला वाटलं याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल, नाहीतर सुखाने राहणं शक्य नाही. रागाच्या भरात तिने भावाचा मुलगा म्हणजे भाचा अंबादासला फोन केला. महादेवकडून होणाऱ्या त्रासाची माहिती दिली. अंबादास लगेचच आला. सुनीता आणि अंबादास मिळून महादेवला एवढी मार केली की तो मरण पावला. आपल्याच हातून खून झालं हे कळल्यावर त्या खुनातून बचाव करण्यासाठी तो मृतदेह मोटरसायकलवरून दूरवर नेऊन टाकलं होतं. तिथून ते घरी परतले. आता आपल्या हातून झालेल्या कृत्याला वाचता येणार नाही असं दोघांनाही वाटत होतं. पण असं कधीच होत नसे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. तिने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी लगेच अंबादास प्रकाश बिरादार याला, जो राहतो तालुका उदगीर, ताब्यात घेतलं. चौकशी केली असता त्यानेही गुन्हा कबूल केला. त्याने सांगितलं की सुनीतासोबत पिंटूला मारहाण केल्यामुळे तो मरण पावला. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचं पथक अजूनही काम करत आहे. अशा नवनवीन क्राईम स्टोरीसाठी क्राईम रहस्य पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.